मी विचार केला नव्हता की आयुष्य इतकं गुंतागुंतीचं होईल. वय होतं माझं 32. लग्नाचा घाट घालायला घरचे तयार झाले होते. आई रोज सकाळी उठली की एक नवीन मुलगी शोधून आणायची, कुणाचे फोटो, कुणाचं बायोडेटा, कुणाची जातपात गाव सगळं तपासून. बाबा जास्त काही बोलायचे नाहीत, पण जेव्हा जेवायला बसायचो तेव्हा त्यांचे डोळे माझ्यावर असायचे, ते बोललेला प्रश्न घेऊन. आता तरी काही ठरवतोस की नाही? मीही काही कमी नव्हतो. आयुष्यात खूप मुली आल्या होत्या, कुणाशी महिनाभर बोलणं झालं, कुणाशी जास्त, पण कधी लग्नापर्यंत पोहोचलंच नाही. कुठेतरी काहीतरी तुटायचं. मलाच कळायचं नाही कुठे चुकतं ते, पण एक नाव होतं माझ्या आयुष्यात जे कुठेतरी वेगळं होतं, सविता. सविता माझी मैत्रीण होती, खरी मैत्रीण. म्हणजे तशी आम्ही कधी प्रेमात नव्हतो, किमान सुरुवातीला तरी नाही. ती विधवा होती. नवरा अपघातात गेला होता तिचा. 3 वर्षांपूर्वी एक 9 वर्षाची मुलगी होती, तिला नाव होतं रिया. सविता दिसायला सुंदर होती, पण तिच्यात जे होतं ते फक्त रूप नव्हतं. एक प्रकारचा थकवा होता तिच्या डोळ्यात, जो पाहिला की मनात काहीतरी हलायचं. जगण्याशी झुंजत राहणाऱ्या माणसाचा चेहरा असतो ना, तसा होता तिचा. समाज असाच असतो. विधवा बाई एकट्याने राहते, तर लोक तिला सन्मान देण्याऐवजी तिच्यावर बोटे उचलतात. कुणी म्हणायचं एकटी बाई, काय सांगता येत नाही. कुणी म्हणायचं नवरा गेल्यावर लगेच मोकळी झाली. या बोलण्याने तिला खूप त्रास व्हायचा. ती मला सांगायची हे सगळं. मी ऐकायचो. मीच एकटा होतो जो तिला तू चुकीची नाहीस हे निःसंकोच सांगायचो. ती हसायची तेव्हा एक लहान, थकलेलं हास्य, जणू कित्येक दिवसांनी कुणी तिला माणूस म्हणून बघितलं होतं. एके दिवशी सविताचा मेसेज आला, आज घरी ये, जेवण करतो. बोलायचंय. मी संध्याकाळी 6ला पोहोचलो. तिने दरवाजा उघडला तेव्हा ती साडी नेसलेली होती, हिरवी साडी, केस मोकळे. काहीतरी वेगळं होतं. ती माझ्या शेजारी येऊन बसली आणि म्हणाली, मला तुझी गरज आहे. फक्त मैत्री म्हणून नाही. त्या क्षणी एक गोष्ट खरी होती, माझ्या मनातही ते होतंच. मी तिचा हात हळूच घट्ट केला. त्या रात्री खूप बोललो आम्ही. संध्याकाळ रात्रीत बदलली. रिया परत आली, जेवण झालं, मी निघालो, पण आता काहीतरी बदललं होतं आमच्यात. त्यानंतर आम्ही आणखी भेटू लागलो. रियाला माझ्याशी जमायला लागलं होतं. ती मला दादा म्हणायची. तिचं ते निरागस दादा कानी पडलं की मन जड व्हायचं. सविता हसायला लागली होती. पण घरी लग्नाची घाई होती. मी स्वतःलाच सांगायचो, हे मैत्री आहे. फक्त मैत्री, पण मनाला खोटं सांगणं किती दिवस जमतं. एके दिवशी सविताने पार्लर सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. 5 लाख लागतील, ती म्हणाली. मी हो म्हणालो. आम्ही पार्टनरशिपमध्ये पार्लर सुरू केलं. सगळे पेमेंट माझ्यामार्फत व्हायचे. सविता खुश होती. त्याच सुमाराला घरी लग्न ठरलं. मुलगी गावात शिक्षिका होती, प्रिया. मी सविताला सांगितलं, तेव्हा ती म्हणाली, ब्र केलंस. कर लग्न, पण मला सोडायचा विचार करू नकोस. लग्न झालं. प्रिया घरी आली. संसार सुरू झाला. 4 महिने गेले. एके दिवशी प्रियाने माझ्या फोनचं बँक स्टेटमेंट बघितलं. इतके पेमेंट कुठून येतात, तिने विचारलं. मी साईड बिझनेस असल्याचं सांगितलं. पण काही दिवसांनी ती मला आणि सविताला फोनवर बोलताना ऐकलं. तिने विचारलं, ही कोण आहे? मी मैत्रीण म्हणालो. एका रात्री सगळं उफाळून आलं. प्रियाने विचारलं, तुम्ही आणि ती काय आहे? मी चिडलो. कदाचित खोटं बोलताना माणूस जास्त आक्रमक होतो. काय म्हणायचंय तुला? वादावादी वाढली आणि मी तिला मारलं. हे लिहायला जड जातंय, पण खरं आहे. प्रिया गप्प झाली आणि दुसऱ्या दिवशी ती पोलीस स्टेशनला गेली. माझा मित्र पोलीस होता, त्याने प्रकरण मिटवलं. मी घरी आलो, प्रियाला सॉरी म्हणालो. ती म्हणाली, सॉरी पुरेसं नाही. त्या बाईशी सगळं बंद करा. मी हो म्हणालो, पण बंद केलं नाही. मी प्रियाला खोटं सांगितलं आणि सविताशी व्यवहार चालूच ठेवले. पण एका रात्री मला रियाचा चेहरा आठवला. मला जाणवलं की मी काय करतोय.
एका बाजूला एकटी बाई जिच्याशी मी अर्धवट प्रेमाचं नाटक करतोय आणि दुसऱ्या बाजूला माझी निरपराध बायको जिला मी मारलं आणि जिच्याशी मी खोट बोलतोय. दुसऱ्या दिवशी मी सविताला भेटलो. तिला सगळं खरं सांगितलं. मी म्हणालो, सविता, मी तुला जे द्यायला हवं होतं ते मी कधी देऊ शकणार नाही. तुझा पार्लर तुझाच राहील, माझी गुंतवणूक मला परत नको. तू उभी राहा. स्वतःच्या जोरावर तिचे डोळे भरून आले, पण तिने परिस्थिती स्वीकारली. घरी येऊन मी प्रियालाही खरं सांगितलं की मी खोट बोललो होतो, पण आज खरोखर सगळं संपवून आलोय. आज मागे वळून बघतो तेव्हा पश्चाताप होतो. मी प्रियाला का मारलं? मी सविताला का गुंतवून ठेवलं? चुकीतून बाहेर पडणं हे धाडसाचं असतं. सविताने स्वतःच्या पायावर पार्लर उभं केलं. रिया मोठी झाली. तिने पुन्हा संपर्क केला नाही. प्रियाने मला माफ केलं, पण त्या माफीला वेळ लागला. आज आमचं घर पुन्हा घर झालं आहे. माणूस आहोत आपण, चुका होतात. पण स्वतःशी आणि ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्याशी प्रामाणिक राहणं हेच सर्वात महत्त्वाचं असतं. मी चुकलो होतो खूप. पण मी थांबलो, मी परतलो.